एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचंय आणि हे पाणी गॅसवर आपल्याला उकळायला ठेवायचंय। थोडी उकळी आल्यानंतर त्यात उरलेली पेरूची पानं आपल्याला टाकायची आहेत। जी पानं आधी आपण ठेवली होती ती पानं याच्यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा हे जे मिश्रण आहे पाणी आणि ही पानं छान मस्त उकळू द्यायची आहे। ही रेमेडी सुद्धा आपण दातासाठी करत आहोत आणि ही माउथ वॉशच्या स्वरूपात आपण वापरणार आहोत। याने सुद्धा दुखणारा दात, हिरड्यांचे विकार, कीड लागलेली असेल तर खूप आराम तुम्हाला मिळणार आहे। आता आपल्याला अजून एक घटक लागेल तो म्हणजे लवंगा। आता या पाण्यात आपल्याला 6 ते 7 लवंगा टाकायच्या आहेत। लवंगामध्ये युगेनॉल नावाचा घटक असतो ज्याने लगेचच पेन रिलीफ होतं। लवंग दाताखाली धरायला पूर्वी लोक आपल्याला सांगायचे, आपल्या घरातले मोठे आपल्याला सांगायचे। हिरड्या दुखत असतील, दात दुखत असेल तर लवंग तेलाने मालिश केली की लगेच फरक पडतो। लवंगाच्या तेलाचा कॉटनचा बोळा धरला तरी फरक पडतो। तर अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे हे 7 ते 8 मिनिटं आपल्याला छान उकळू द्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटं उकळल्यानंतर याच्यामध्ये लवंग आणि हिरव्या पानांचा गुणधर्म उतरलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे ग्लासात काढायचंय आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचंय। आपण ऐकतो ना की आपके पेस्ट में नमक है, तर या नमकचाच उपयोग म्हणजे मिठाचा उपयोग आपल्याला इथे होणार आहे। आता तुमच्या घरात जर तुरटी असेल किंवा तुरटी पावडर असेल तर चिमूटभर तुरटी पावडर, तुरटी असेल तर अशा पद्धतीने छोटासा घडा घाला, गोल फिरवा आणि नंतर ही तुरटी काढून टाका। तुरटी किंचितच वापरायची आहे, तुरटीचं मिश्रण कधीही गिळायचं नाहीये। तुरटी जास्त टाकली तर तोंडात ड्रायनेस येऊ शकतो। दातांमधून हिरड्यातून रक्त येत असेल तर तुरटीमुळे थांबते। तुरटी अँटीबॅक्टेरियल असल्याने बॅक्टेरियाज विरुद्ध हे छान काम करते। अष्टांग हृदयम या आयुर्वेदिक टेक्स्टमध्ये तुरटीचा वापर रक्त येत असणाऱ्या हिरड्यांवर, अल्सर आणि ओरल हेल्थ इश्यूजवर सांगितलेला। अशा पद्धतीने या दोन्ही रेमेडीज आपल्याला करायच्या आहेत। शक्यतो दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळच्या जेवणानंतर किंवा शक्य असेल तर दोन्ही वेळेला सुरुवातीला तुम्हाला या लिक्विडने, हे सोल्युशन जे आपण तयार केलंय त्याने गुळणा करायच्या आहेत। एक गुळणा ही साधारण 10 ते 15 सेकंद तुमच्या तोंडात हे पाणी राहिलं पाहिजे, त्यानंतर थुंकून टाकायचंय। अशा पद्धतीने 4 ते 5 वेळा गुळणा करायच्या आणि त्यानंतर तुम्हाला हा बोळा जो आपण तयार केलाय तो दातांखाली धरायचा आहे। अशा पद्धतीने या दोन्ही रेमेडीजचा उपयोग जर तुम्ही केला तर अगदी 3 दिवसात तुमचं दाताचं दुखणं पूर्णपणे बरं होईल। आणि ही जी रेमेडी आहे ही मी स्वतः केलेली आहे, मला याचा खूप फायदा झालेला आहे। तर प्रेग्नन्सीमध्येही आपल्याला बाहेरची औषधं घेता येत नाही, मग अशा वेळेला ही रेमेडी आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहे। थँक्यू।